आतापर्यंत झालेल्या बॅचपैकी सगळ्यात चांगली बॅच आहे. सकाळी एक वर्ग आपण सकाळी एक वर्ग चार मुलं 8वी ड ला, 4 मुली 7वी ब ला. उलट 4 मुलांनी अख्खा वर्ग दुसरा हात कंप्लीट केला आणि आता हा त्यांचा स्वतःचा वर्ग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाग एकदम कमी आहेत या बॅचचे. आणि जे होते ते हिला काम करायला नाही मिळालं, हिने कपडे नव्हते आणले, मग तिने ते डाग पुसायचं काम केलं. त्यांनी पॅन्ट नव्हती आणली तर त्यांनी पोतं लावून काम करतोय. तर बघा सरकव की इकडे, कसं रे एवढ्या अडचण करत, त्याला दे की तिकडे ढकलून जरासं. दोघेजणी एक बेंच का घेतला ग? दोघेजणी एक बेंच का घेतला? सेपरेट घ्या ना. यांना उलटे करून दे बेंच हे. बाकीचे सगळे शिक्षक नुसते व्हिजिट देऊन गेले, आपले सर काम करतायत. हो, तास आहेत ना, बरोबर. काय नाही कर. दादा वैतागला का तुला कपडे आणून द्यायला? दोन्ही कामं केली का त्याने? जमतंय का? घर रंगवू शकशील की आता? घर तुमचं रंगवू शकशील की? का? पुट्टी वगैरे, ते पुट्टीची गोष्ट वेगळी. पुट्टीचं काय अवघड नसतं. आणि आधीचा रंग जर खराब झाला असेल ना असा, तर त्याला पुट्टी वगैरे भरायला लागते. ही अशी जर भिंत असेल तर त्याला डायरेक्ट दिलं तरी चालतं. मग काय. आणि पुट्टीचं काय अवघड नसतं काम. तेही अवघड नसतं. आपण काम करत नाही तोपर्यंत वाटतं आपल्याला अवघड. या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तेवढं काम करायचं, एक खोली रंगवायची. तुझं मगाशी झालं होतं ना? हो, पण ही रांग तुझी आहे ना? अच्छा, तुझी ही रांग पहिल्यांदाच चालली आहे का? ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. मला वाटलं रिपीट म्हणजे राहिलं होतं म्हणून करतेस का काय. सोपं आहे की नाही? रोलरमुळे सोपं असतं, ब्रशने जरा अवघड जातं. ते फक्त ते सांडून देऊ नका. ते सांडलं तर मी फटके देईन. काम चांगलं झालं आहे तुमचं सगळं, एकही डाग नाही, काय नाही, पण अख्खा ट्रेस सांडेल नाही तर म्हणून. तुम्हाला कशी आधी कल्पना काय होती तुमची रंगवायला येताना? त्यापेक्षा नाही, आधी कल्पना होती त्यापेक्षा चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय? उगीच चालू असं झालं? उगीच चालू असं वाटतंय? तो बाकीकडे ओढ ना, बाकीकडे ओढ.